पोवायची इकडं. हा पोवायची का? पवायच नाही तर काय करायचं आता, सूर्य उगला आंघोळा करायच्या तर. ते तिथं बसले. चला निघलो आता गाडीकडं माग. तलावात आंघोळ्या केल्या, आवरले, आता मंदिरात जायचं दर्शन घ्यायला. ह्याला म्हणते सुधारणा आणि ह्याला म्हणते विकास आणि मंदिर परिसर आणि कसे नियोजन मध्ये दुकान आहेत. हा मला अजून काही गोष्टी माहित नाहीत पोरांना, मी तुम्हाला सांगतो. मी काय म्हणतो, तू काय म्हणतो, इकडे बारी इकडे, याच्या पलीकडे काय तुला माहिती? हा ह्याच्या पलीकडे काय काय स्टेडियम? अरे भाऊ ह्याच्या पलीकडे धरण आहे, ह्याच्या पलीकडे धरण आहे, पाणी इकडे बोटिंग आहेत. एवढं सुधारणा होत नाही. ही धरणाची साईट आहे बाजू, इकडे बोटिंग आहे. गाळ्यांच्या मागून ओझर धरण. आम्ही ओझरच्या गणपतीला आलतो, पोरांना माहित नाही ह्या साईडला काय अजून धरण ही माहित नाही अजून पोरांना. चला मी सांगितलं गणपतीला तर सगळ्यांना पाठीमागं बघा कसं आहे धरण. हॅलो, हे आमचे संदीप भाऊ धरण आहे पाठीमागं आणि ह्या साईडला मंदिर आहे. एवढं भारी आहे ओझरचं मंदिर. ह्याच्या पलीकडे मंदिर आहे, हे मंदिराचंच आहे सगळं पाठीमागं. ह्या साईडला किती खोल लय खोल आहे धरण इकडं पाठीमागं सगळं. किती खोले म्हणजे विषय नाही घ्यायचा भाऊ, म्हणतो किती खोले. हे सगळं धरणच आहे आता साईडला. एवढं धरण कधी धरणाच्या पलीकडच्या लाईट आहे. भाऊने आम्ही हातपाय धुतले, थोडं गरमत आहे आणि थंडीचे दिवस असून तिकडे बघा किती म्हणजे विकसित कामं किती दिसते. अशा बिल्डिंग आहेत, तसं मंदिराचा परिसर स्वच्छता आहे. चला सकाळ आता आपण जाऊ पुढं पुढं आंघोळ्या करू आता. इथे नको सूर्य उगायला लागला, अजून गार लागतंय. चल आपली गाडी कुठे, गाडी घ्या चला. ए चल भाऊ, बघू ना काय असेल ते. चल सकाळ सकाळ काय आंघोळ्या करायचे म्हणतात पोरं. पाणी धरण आहे पण थंड पड. थांब ना 2 मिनिट. आता इकडं धरणात आंघोळ्या करायचे म्हणते पण गार लागतंय. सूर्य उगलाय. आता आम्हाला निघायचं भीमाशंकरला. ही गाडी वळून घे. त्याच्यामुळं आता आत्ता कुठं ओझर का ओझरच्या गणपतीला आहेत आम्ही. पुढचं धरण मस्त. आता निघलो भीमाशंकरला. थंडी वाजते, आंघोळ करायची होते पण कॅन्सल केले. पुढं बघू आता आंघोळ्याचं काय होतंय. रात्री दर्शन घेऊन इथंच मुक्काम केलता. सकाळ सकाळ उठलो तर आता जायचंय. फ्रेश वातावरण वाटतं सकाळ सकाळ ते ह्या साईडला. आणि इकडं राहण्यासाठी त्याच्यासाठी रूम वगैरे. आणि इकडं आता सगळं किती गर्दी सकाळ सकाळच. आणि हे धरण तलाव तुम्हाला दाखवतो सुंदर असा. तर तिकडं आंघोळीला होतं जागा पण इकडं बघा किती मोठं आहे. तिकडं पाणी पाणीच पाणी सकाळ सकाळ आणि दुःख पडलंय. तर चला जायचं. गाडी वळून घेतली बघून ते काय झालं काय की त्यांना म्हणतो घ्या गाडी. तर बघा किती सकाळ सकाळ म्हणजे 7 वाजताच एवढी गर्दी आहे. 7च वाजल्यात. काय झालं? लॉक काढा, लॉक काढा, लॉक 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 काढा लवकर. भाऊसाहेब काय म्हणतात पडोळे झोपले काय? चला लवकर. पुन्हा फायनल ठरलं, गाडीत बसलो जाऊन की आंघोळ्या करू इथंच. त्यांना म्हणलं एवढं स्वच्छ पाणी आहे, तलावाचं पाणी, याच्यापेक्षा आंघोळ्या कुठं भारी व्हायच्यात. आणि गरम पाणी आता कुठे भेटायचं. रात्री जर रूम केली असते ना आम्ही तर गरम पाणी भेटलं असतं. पण आता उशीर झालेला आहे आणि डायरेक्ट भेटणार नाही. मग आम्ही दर्शन घेतलं, इथंच झोपलो. गाडीत मागं जागा होती, रगी वगैरे होत्या. आता आम्ही सकाळ सकाळ फ्रेश आंघोळ करू म्हणलं. तर भाऊ मला मी कोलगेट आणि घेऊन येतो शॅम्पू आणायला गेलाय. मग बघा बॅग, अशा बॅग चालल्यात आमच्या, घेतल्या सगळ्यांनी बॅग. कपडे भाऊ आलाय पळत मागून तो शॅम्पू घेऊन. गरम पाणी हानावडी. हे बघा किती लांब गेलेत लागा. नाही आंघोळ भाऊ, भाऊसाहेब पटोळे आंघोळ झाली का? उरका लवकर, सूर्य वर उगलाय. 8 वाजत आल्यात. सूर्य उगलाय 8 वाजत आल्यात. उरकायचंय भाऊ, आंघोळ करायची राहिली अजून. तिकडे बघा किती गर्दी झाली. इकडे राहण्यासाठी सोयी गणपतीला आल्या ओझरच्या.
इथं मंदिर आहे. इकडे बघा साफसफाई चालू आहे साईडला. इकडे गाड्या लागल्यात. इथं सर्वजण उरकीत येत कपडे वगैरे घालते सकाळ सकाळ. संदीप भाऊची आंघोळ झाली. आता भाऊसाहेबची झाली की बघा धरण असं मस्त वातावरण झालंय सकाळ सकाळ. आणि एकच नंबर धरणातलं पाणी गरम पाणी लागतंय. धरणामधलं ना आंघोळ करून आत्ता पुन्हा एकदा संध्याकाळी दर्शन घेतलं होतं. आता पुन्हा दर्शन घ्यायला जायचंय. मंदिर इथं ह्या साईडला बघा ना मंदिराचं कसं ट्रस्ट काम झालेत. बिल्डिंगाची एकदम जबरदस्त. आणि इकडं पुन्हा राहण्याचं खाण्याचं तिकडं आणि पलीकडं सुद्धा मंगल कार्यालय पार्किंग एवढं भारी आहे ना. असं मंदिर जवळपास नाही भाऊ म्हणजे नाही का सगळ्याच बाबतीत. आणि पार्किंगचा एकही रुपया चार्ज नाही. असं पहिलं मंदिर मी पाहिलंय की तिथं पार्किंग घेत नाहीत. नाही तर इकडं तर फुपाट्यात बी पार्किंगला पैसे घेतात. इथं एकदम मस्त असं बनवलंय. गाडीकडे गेलेत बघून ते एवढी बॅग ठेवायची आता कपड्याची आणि जायचे मंदिरात दर्शन घ्यायला. सकाळ सकाळ बघा पार्किंगला गाड्या वगैरे लोक आले. आणि इकडं मंदिराकडे जायचं. मंदिराचा परिसर एकदम भारी आणि इतकं सुंदर आहे वातावरण. ह्या साईडला पाणी ह्या साईडला मंदिर पार्किंगला जागा एकच नंबर सुंदर आहे. पोरं गेले गाडीकडं आपल्या आवडीत आपल्याला पण जावंच लागेल. भाऊ आवरलं का? बरं चला दर्शन सकाळ सकाळ घेऊ एकदा. तर कुंकुण एंट्री होती रात्री आपण आलो ते रात्री मिळत नाही आपल्याला. हां त्याचा एक फोटो काढायचा का? भाऊ उरकीतोय अजून कवर बी. सकाळ सकाळ एकदम ऊन पडले आता मस्त वाटायला लागले. मंदिराकडे चाललो शॉर्टकट मार्गाने. शॉर्टकट मार्ग आहे इथून जाऊ. चला चहा नंतर पिऊ. तिथं चप्पल ठेवू दर्शन घेऊ मग चहा घेऊ. चप्पल कुठं तिथं आहे ठेवायला जागा ना चप्पल. चला मंदिरात चाललो आम्ही आता. भाऊ तो गेला मंदिरात टपकन मला पण यावं लागलं. बघा दुकान आतमध्ये. चला दर्शन झालं. चाललो तर आता गाडीकडे. चला आला का दिसतोत का? चला चल भाऊसाहेब राहिले होते गाडी तर आली. दर्शन सुद्धा घ्यायचं नको म्हणतो लवकर. काय झालं तिकडून बघता काय काय खायची अजून नियोजन. चला ना दर्शन झालं असतं तर पाय दुखत काय कटाळा करता आलंय. लयच कटाळा करताय म्हणलं. दाखव तुम्ही बसा खाली करतो. काय खायचं? डोसा खायचा. बघू उडीद डोसा खायचा. तुम्हाला नाही माहित तुम्ही ही घ्या. बरं कोणचं बी सांगा काही बी घ्या खायला. नाश्त्याला टपकन घ्या पण नाश्त्याला लवकर म्हणजे आपल्याला जाता येईल. आता 8:00 वाजते आणि भीमशंकरला 9-10 वाजता नंबर लागला तर लवकर दर्शन होईल. तो डोसा खातो. तुला काय आवडतं ती खा. तुला काय आवडतं भाऊ? जिरा गंधी. आम्ही मिसळ पाव घेतला दोघांनी. तुला काय आवडतं ती? डोसा का? आला डोसा बी आला. कांदा नाही सर्व थांबू करू सुरू. का पाय सुजत येत दुखत येत पाय. चला पोरांनो बसा. ए भाऊ बसा तुम्ही पुढे. मी माग बसतो. चला तू आहे बस मग. चला बसा ड्रायव्हर साहेब बसा. चला बसलेत पोरं बी. चला गाडी. कोण भाऊ माग बसलाय? ए भाऊ बसला का? करायची चालू. चला मागच्या डोंगरातच. Welcome to Unilive Music. कशाची रांग नाही तुला अशी सगळी तुला संस्था कचरा जाळायला चाललं पाहिजे.
पायाला कुठं काय द्यायचं हात तेवढं. पाहिजे पाहिजे हा काय म्हणणं खरंय खरंय सर्व झाडच येत बुवा जंगलच येत भीमाशंकर त्याला पण झाडातून असा उन्हाळ्यात यायला भारी वाटत असत म्हणजे थंडगार वातावरण झाडं वगैरे 3 झाडं तोडले नाहीत पण ते पण शाबूत ठेवलेत रोड मोठा केला आता पहिल्याकडचा रुंदीकरण